इंटरव्ह्यू तर चांगला गेलाय, मग मुलं रिजेक्ट का होतात हे मुलांना कळत नाही. एक्झॅक्टली आपलं चुकलंय काय हे सुद्धा मुलांना माहीत नसतं. इंटरव्ह्यू पॅनल्स फक्त मार्क्स बघत नाही, ते तुमचं बघतात तुम्हाला इंडस्ट्री नॉलेज आहे की नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला केस प्रोसेस माहिती आहे का, इंडस्ट्री वर्कफ्लो काय असतो, कसा असतो, हे ते पूर्णपणे बघतात. आज आपण कॉलेजेसमध्ये थेरॉटिकल नॉलेज खूप जास्त घेतो, बट इंडस्ट्री नॉलेज हे मुलांना अजिबात नसतं. ज्यावेळेस तुम्हाला हँड्स ऑन प्रॅक्टिकल ट्रेनिंग असते किंवा इंडस्ट्रीमध्ये काम कसं करायचं आहे, तुम्हाला एक्सेल माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला माहीत असतात त्यावेळेस कंपनी तुम्हाला सिलेक्ट करते, ऑर एल्स तुमचं रिजेक्शन होतं. आपलं जर प्रिपरेशन नसेल की कंपनी वर्कफ्लो कसा असतो काय असतो, त्यामुळे आजकाल फ्रेशर्स मुलं सर्वात जास्त रिजेक्ट होतात. इंटरव्ह्यूसाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असतात की त्यांच्याकडे स्किल्स असणं. मोस्टली 5 मेन स्किल्स आपण आज तुम्हाला सांगणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट असते ती म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट. आज मुलांना असं वाटतं की ॲप्टिट्यूड टेस्ट खूप जास्त अवघड असते. आज फर्स्ट स्टँडर्डपासून 10th स्टँडर्डपर्यंत किंवा 12th स्टँडर्डपर्यंत आपण जे काही बेसिक ग्रामर शिकतो इंग्लिशमध्ये, ते ग्रामर खूप जास्त महत्त्वाचं असतं. आज इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही ॲप्टिट्यूड टेस्ट तुम्ही ज्यावेळेस देता, कोणतीही MNC असो, जसं की नावाजलेले आहेत TCS आहे, कॉग्निझंट आहे, इन्फोसिस आहे, आज तुम्ही त्यांच्या बेसिक ॲप्टिट्यूड काढून बघा, पूर्णपणे बेसिक ग्रामर त्याच्यामध्ये असतं की पंक्च्युअलिटी काय असते किंवा इज वॉज द जे आपण टेन्सेस यूज करतो ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण मुलं ह्याच्याकडे लक्ष अजिबात देत नाहीत का, त्यांना असं असतं की आपण ग्रॅज्युएशन करतोय, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या गोष्टी आपण बघूयात, त्यामुळे मुलं त्या स्किल्सकडे लक्ष देत नाहीत. आणि मेन गोष्ट रिजेक्शन हे जे ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये होतं ते ह्यामुळेच होताना. त्यामुळे जर मुलांना इंडस्ट्रीसाठी रेडी व्हायचं असेल, सर्वात महत्त्वाचं स्किल आहे ॲप्टिट्यूड टेस्ट जमणं तुम्हाला. त्यासाठी खूप जास्त फ्री वेबसाईट्स असतात किंवा तुम्ही एक्सेलच्या सुद्धा टेस्ट आपल्याला ॲप्टिट्यूड मिळतात. सो मुलांनी ते करणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी असणं. सो आज ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये इंटरव्ह्यूला जातात त्यावेळेस तुमचा प्रॉब्लेम सॉल्विंग माइंडसेट जो असतो ती कंपनी चेक करते. त्याच्यामुळे तुम्हाला इश्यू काय आहे हे समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, किंवा तो इश्यू सॉल्व्ह कसा करायचा, सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कसं एक्झिक्युशन लागतं, ह्या गोष्टी आपल्याला डिग्रीमध्ये शिकवल्या जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला स्किल्स प्रॉब्लेम सॉल्विंग असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर डिजिटल टूल जे सध्या आलेले आहेत की आज इंटरव्ह्यूसाठी काय आपल्याला एक्स्ट्रा करता येईल का, आपण दुसऱ्यांपेक्षा किती वेगळे आहोत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला AI सिस्टीम असेल किंवा ChatGPT यूज करणं असेल, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. बिकॉज एखाद्या इंडस्ट्रीमध्ये आजकाल काम करणं किंवा आपण म्हणतो की वर्किंग आवर्स खूप जास्त वाढलेले आहेत, आम्हाला प्रेशर खूप जास्त आहे, ॲक्च्युली स्किल्सची कमी असते मुलांमध्ये. कंपनी तुम्हाला जर आज एखाद्या वेळेस 10 केसेस सॉल्व्ह करायला लावत असेल तर तुम्हाला ते 10 केस सॉल्व्ह करण्यासाठी 5 आवर्समध्ये त्या गोष्टी कंप्लीट करता आल्या पाहिजेत. सो विदाऊट स्किल्स तुम्हाला ते जमत नाही. आणि आजकाल लोक म्हणतात की आम्हाला कंपनीमध्ये खूप जास्त वर्क प्रेशर आहे, कंपनी आम्हाला जास्त वेळ काम करायला लावते, त्यामुळे आम्हाला काम जमत नाही. सो तुम्हाला डिजिटल टूल हे खूप जास्त प्रमाणात माहिती पाहिजेत की जे तुम्हाला तिथे यूज करू शकता, जे तुमच्या स्किलला कनेक्टेड असतात. आता ह्यामध्ये तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल का महत्त्वाचं आहे, आज तुम्हाला नॉलेज आहे पण ते तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही, तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये ते सिलेक्ट करत नाहीत का, बिकॉज सगळे IT जॉब्स हे क्लायंट बेस असतात, त्यांना क्लायंटशी कम्प्लिटली बोलावं लागतं. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल असेल किंवा तुमचे रायटिंग स्किल्स असतील, आज तुम्हाला एखादा ईमेल लिहायचा आहे किंवा सेकंड थिंग आहे की तुम्हाला एखादी केस लिहायची आहे, तर तुम्हाला रायटिंग स्किल असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कम्युनिकेशन स्किल आणि रायटिंग स्किल्स हे आपण कॉलेज लाईफमध्ये असताना जास्त लक्ष देत नाही, बट तुम्हाला जर इंडस्ट्रीमध्ये एक्सपोजर हवं आहे तर ती खूप जास्त महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला स्वतः शिकता आलं पाहिजे, हाऊ टू लर्न. आज तुम्हाला जर अपडेटेड राहायचं तर तुम्हाला यूट्यूबवरून कंटेंट सर्च करून तुम्हाला तो बघता आला पाहिजे, किंवा तुम्हाला AI सिस्टीम आपण जी म्हणतो ती कशी करायची आहे ते तुम्हाला यूट्यूबवरून शिकता येतं किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवरून शिकता येतं. त्याच्यामुळे इंटरव्ह्यूसाठी जर तुम्हाला प्रिपेअर व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला कंटिन्युअस अपडेट करावं लागतं, त्यामुळे ती एक खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. 5वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सेल्फ डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. आज तुम्हाला जर स्वतःला अपग्रेड करायचं आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, आज तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर व्हायचं आहे किंवा तुम्हाला कॉलेजमध्ये वायवा द्यायचे आहेत, एनिथिंग, सो तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की डिसिप्लिनमध्ये राहणं, की तुम्हाला डेली प्रॅक्टिस जी असते. आज आपण म्हणतो की आम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी प्रॉब्लेम येतो, इंग्लिश ही शिकण्याची गोष्ट नसते. तुम्ही जर कंटिन्युअस आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, आज जर तुम्ही 4 मित्र असाल किंवा तुम्ही फॅमिली आहात, तुम्ही जर घरामध्ये इंग्लिश बोलताय, मित्रांमध्ये इंग्लिश बोलताय, तुम्ही तुमचं जे काही डिजिटल कंटेंट आहे ते जर तुम्ही इंग्लिशमध्ये बघताय, तर त्यातले वर्ड्स आपण कंटिन्यू बोलण्यामध्ये यूज करतो आणि ह्याच्यामध्येच आपलं इंग्लिश फ्लुएन्सी आपल्या त्याच्यामध्ये येऊन जाते. बट ज्यावेळेस तुम्ही डेली प्रॅक्टिस करता त्यावेळेस ह्या गोष्टी होऊ शकतात.
त्यामुळे तुमचं सेल्फ डिसिप्लिन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सेकंड थिंग, स्वतःला इम्प्रूव्ह करणं. आज तुम्हाला माहिती आहे की तुम्ही सुरुवात केल्या केल्या कुठली गोष्ट लगेच होत नाही. तुम्हाला ते डेली बेसिसवर केल्यानंतर तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. सो डेली बेसिसवर प्रॅक्टिस आणि इम्प्रूव्हमेंट ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्या टोटल 5 स्किल जर तुमच्यामध्ये आल्या असतील तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कोणीच रिजेक्ट करू शकत नाही. 100% तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतीलच.